इथे आपण कारली घेतल्यात. कारल्याचं आपल्याला फक्त पुढचं थोडंसं टोक काढायचं आहे आणि कापून घ्यायच्यात. पूर्ण नाही कापायची, थोडीसं पाठीमागं इथं असं जागा ठेवायची. परत आपण याचे मध्ये यातून भाग करून घेऊया 4. पण 4 भाग केलेत. ह्या बिया इथे काढून घेऊया आपण, नाही तर मग खाताना त्या टचक टचक लागतील. इथं कारल्याचे 4 भाग केलेत आणि बिया सगळ्या काढल्यात. तुम्हाला कवळी कारली मिळाली तर कवळी घ्या, जास्त निबर घेऊ. आता हे थोडे जाड आहेत, तर याचे आपण अजून एक मध्ये भाग करूया. पातळ पातळ कापून घ्यायचे, असे जाड नाही ठेवायचे. तुम्हाला सूर्य नसन जमत वेळेनं कापा. इथं आपण अशी कारली कापून घेतल्यात. इथं आपण पाणी घेतलंय, पाण्यात मीठ टाकून घेते, लिंबू पिळून घेते. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि त्यामध्ये ही कारली अशी बुडवून ठेवायची. थोडंसं मीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं असं. इथं आपण जी कारली भिजत ठेवली होती ती आता अशी धुवून घेऊया छान आणि नितळत ठेवूया. इथे पाणी नितळून घेऊ आपण कारल्यांचं. इथं आपण खोलगट भांडं घेतलंय, त्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे. तुमची कारली किती त्याप्रमाणे तुम्ही बेसन पीठ घ्या. थोडंसं तांदळाचं पीठ, त्यामध्ये धनिया पावडर, कांदा लसूण मसाला टाकलाय, थोडासा गरम मसाला, आलं लसूण, चवीनुसार मीठ, दही टाकून घेतलंय, थोडंसं लिंबू पिळणार आहे, कोथिंबीर. इथं तुम्हाला मिरची पावडर पाहिजे असेल तर टाका. तुम्ही जास्त तिखट खाता असाल तर हे मिक्स करून घेऊया आपण. अगदी थोडीशी हळद आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी ओतून आपण पीठ भिजवून घेऊया. आपल्याला खूप पातळ पीठ नाही भिजवायचं, हे थोडंसं घट्ट पीठ भिजवायचं आहे. इथं आपलं तेल तापले. इथं आपण कारलं कापून घेतले ते घेतले आणि त्याला असं आपण जे बेसन पीठ लावून घ्यायचं सगळीकडे. त्यामध्ये आपण कारलं सोडून घेऊया, पसरून सोडायचं जरा. आपण एकच कारलं तळून घेणार आहे, नाही तर मग एकमेकाला चिटकतील. अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला दोन्ही साईडने. आपण दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया.